भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या एका प्रकारामुळे शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। 23 ऑगस्ट रोजी इंडियन ओव्हरसीज बँक समोर घडलेल्या घटनेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग व तिच्या वडिलांवर मारहाण झाल्याचा आरोप 2 तरुणांवर ठेवण्यात आला असून पोलिसांनी पोक्सोसह अनेक गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे। फिर्यादीच्या तक्रारीनुसार मोटारसायकलवरून जात असताना नयन वाघमारे वय 20 वर्ष व साहिल उदयभान लांजेवार वय 20 वर्ष या आरोपीच्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिली। या अपघातानंतर वाद निर्माण झाला आणि त्यात साहिल लांजेवार याने फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे नमूद आहे। त्यावेळी अल्पवयीन मुलीने आक्षेप घेतला असता आरोपीपैकी साहिलने तिचा हात पकडून विनयभंग केला व चूप राहा नाहीतर तुला सुद्धा मारीन अशी धमकी दिली। या आधारे पोलिसांनी BNS अन्वये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे। पुढील तपास पोलीस स्टेशन तुमसरचे पोलीस उपनिरीक्षक प्राची सपकाळ करीत आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर अमृतलाल सरडे, विदर्भ प्रतिनिधी तुमसर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।